मित्रांनो, तलाठी भरती 2026 चे अधिकृत ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। या वर्षी सर्वात मोठा बदल म्हणजे ही संपूर्ण भरती प्रक्रिया एमपीएससीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राबवली जात आहे। एमपीएससीच्या नवीन पोर्टलवर प्रोफाइल कशी तयार करायची, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनची माहिती कशी भरायची आणि फॉर्म सबमिट करून पेमेंट कसे करायचे याची एक एक स्टेप, प्रत्येक ड्रॉप डाऊन पर्याय आणि फॉर्म मधील प्रत्येक कॉलम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहणार आहोत। हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही सायबर कॅफेमध्ये जाण्याची किंवा दुसऱ्या कोणाची मदत घेण्याची गरज पडणार नाही। तुम्ही स्वतः घर बसल्या अत्यंत अचूकपणे फॉर्म भरू शकता। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। चला थेट एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊया। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला तलाठीचा फॉर्म भरण्यासाठी गुगल क्रोम ब्राउझर उघडायचे आहेत आणि सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम उघडा आणि सर्च बारमध्ये टाईप करा एमपीएससी ऑनलाईन। सर्च रिझल्टमध्ये पहिल्या नंबरचा एमपीएससी ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टम ही अधिकृत वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा। जर तुम्ही यापूर्वी कधीही एमपीएससीचा फॉर्म भरला असेल तर उजव्या साईडला तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाका आणि खाली पासवर्ड टाका। लॉगिनवर क्लिक करा। जर तुम्ही एमपीएससीच्या पोर्टलवर पहिल्यांदाच आला असाल तर क्रिएट अ न्यू अकाउंट या पर्यायावर क्लिक करा। आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल, तो असा भरा। ईमेल आयडी, तुमचा चालू ईमेल आयडी टाका आणि गेट OTP वर क्लिक करा। नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि गेट OTP वर क्लिक करा। आता तुमच्या ईमेल आणि मोबाईलवर OTP येईल। मोबाईलच्या OTP मोबाईलच्या बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय करा आणि ईमेलची OTP ईमेलच्या बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय करा। जर ईमेलची OTP येत नसेल तर स्पॅम फोल्डर किंवा आल्स मेल्समध्ये सेक्शनमध्ये चेक करू शकता। त्यानंतर न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डमध्ये तुम्हाला न्यू पासवर्डमध्ये दोन्ही ठिकाणी एकच पासवर्ड टाका। पासवर्ड तयार करताना पहिले अक्षर कॅपिटल, नंतर लहान अक्षर, एक स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर वापरा। उदाहरणार्थ आकाश @123। पहिला जो अक्षर आहे तो कॅपिटल ठेवा। नंतर तुमचा डेट ऑफ बर्थ, तुमची जन्मतारीख कोणती आहे ती निवडा आणि तिथे टाका। त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन, इथे 5-6 सिक्युरिटी क्वेश्चन दिले आहे, तिथून तुम्ही सिलेक्ट करा सिक्युरिटी क्वेश्चन। नंतर तुम्हाला पासवर्ड विसरल्यास हे प्रश्न रिकव्हरीसाठी लागतात। त्यानंतर मित्रांनो, कॅपच्या शेवटी स्क्रीनवर दिसणारा कॅपचा कोड बॉक्समध्ये टाका आणि रजिस्टर बटनावर क्लिक करा। अभिनंदन मित्रांनो, तुमचं एमपीएससी अकाउंट यशस्वीरित्या तयार झालं आहे। आता पुन्हा होम पेजवर येऊन तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आणि नवीन पासवर्ड टाकून कॅप्चा भरून प्रोसीड लॉग इन करा। लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला मेनूमध्ये प्रोफाईल क्रिएशन या पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। ज्यांनी प्रोफाईल आधीपासून भरलेला आहे त्यांना फक्त माहिती चेक करून अपडेट करायची आहे। नवीन उमेदवारांना एकूण 6 स्टेप पूर्ण करायचे आहेत। पहिला आहे पर्सनल डिटेल, वैयक्तिक माहिती। ॲप्लिकेशन्स नेम, 10वीच्या मार्कशीटवर जसे नाव आहे तसे नाव भरा। नंतर सरनेम, तुमचे आडनाव टाका। त्यानंतर फर्स्ट नेम, तुमचे स्वतःचे नाव टाका। मिडल नेममध्ये तुमचे वडिलाचे नाव टाका। फुल नेममध्ये 10वी मार्कशीट प्रमाणे पूर्ण नाव, संपूर्ण तुमचं नाव, फुल नेम काय तिथे दिलं आहे त्याप्रमाणे या फुल नेममध्ये तुमचं नाव टाका। आणि देवगिरी नेममध्ये मराठी नाव समोर ऑटोमॅटिक मराठी नाव येईल। नाव चुकीचे असल्यास मराठी कीबोर्ड वापरून दुरुस्ती करून घ्या। मदर्स नेममध्ये आईचे नाव इंग्रजीत आणि मराठीत टाका। नंतर डेट ऑफ बर्थमध्ये तुमची जन्मतारीख ऑटोमॅटिक येईल। जेंडर, तुम्ही मेल आहात की फिमेल, पुरुष आहात स्त्री आहात ते निवडा। नंतर मॅरेज स्टेटस, तुमचा विवाह झाला आहे की अविवाहित आहात, मॅरिड की अनमॅरिड आहात ते निवडा। नंतर नॅशनॅलिटीमध्ये इंडिया निवडा आणि मदर टंग, तुमची जी भाषा आहे ती निवडा। हॅव युअर चेंजेस युअर नेममध्ये तुमचा कधी नावात बदल झाला आहे का, असल्यास येस करून घ्या। गॅजेटची माहिती द्या, नसेल तर नो करा। नंतर तुम्हाला मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येते का, तिन्ही ठिकाणी येस टिक करा।
नंतर मित्रांनो फिजिकलमध्ये हाईट सेंटीमीटर, तुमची उंची सेंटीमीटरमध्ये टाका. उदाहरणार्थ 1 ते 70 किंवा 1 ते 75 जी तुमची हाईट आहे ती टाका. नंतर तुमचा वेट किती आहे, वजन 65 आहे की 70 आहे, तो वजन टाका तुमचा. नंतर मित्रांनो कॅटेगरी डिटेल्समध्ये जात आणि संवर्ग, तुमची कॅटेगरी निवडा. तुमची जी कॅटेगरी आहे, ओपन आहे, SC आहे, ST, OBC, VJNT, जी काय आहे कॅटेगरी ते सिलेक्ट करा. नंतर तुमचा कास्ट नंबर, जात प्रमाणपत्राचा नंबर टाका, कास्टवर दिलेला राहतो तो नंबर टाका. त्यानंतर इश्यू डिस्ट्रिक्ट, तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा तिथे टाका. इश्यू डेट, तुमच्या कास्टवर इश्यू डेट असते ती इश्यू डेट इथे टाका. नॉन क्रिमिनल, NCL, OBC, NT, SBC साठी नॉन क्रिमिनल आहे का, येसवर क्लिक करा. NCL सर्टिफिकेट नंबर आणि त्याची तारीख टाका. कास्ट व्हॅलिडिटी, जात वैधता प्रमाणपत्र आहे का, असल्यास येस करा, नसेल तर नो करा मित्रांनो. पर्सनल विथ डिसेबिलिटीमध्ये दिव्यांग व्यक्ती, अपंगत्व आहे का, असल्यास येस करून किंवा निवडा, नसेल तर नो करा. स्पोर्ट पर्सन, खेळाडू, गुणवत्ताधारक खेळाडू, आरक्षण हवे आहे का, असल्यास येस, नसेल तर नो करा. एक्स सर्व्हिसमॅन, सैनिक, माजी सैनिक आहात का, असाल तर येस करा, नसाल तर नो करा. गव्हर्नमेंट एम्प्लॉय, महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉय, शासकीय कर्मचारी आहात का, येस किंवा नो. BMC एम्प्लॉय, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का, येस किंवा नो. बेस्ट एम्प्लॉय, बेस्ट कर्मचारी आहात का, इथे येस किंवा नो. सामान्य उमेदवारांनी सर्व ठिकाणी नो निवडायचे आहेत. डोमॅसिल ऑफ महाराष्ट्र अधिवास, तुमच्याकडे डोमॅसिल प्रमाणपत्र आहे का, येसवर क्लिक करा आणि डोमॅसिल सर्टिफिकेट नंबर, दाखला क्रमांक टाका. इश्यू डिस्ट्रिक्ट, तुमचा जिल्हा टाका आणि इश्यू डेट, डोमॅसिलवर जी तारीख इश्यू डेट असते ती डेट टाका. ॲडिशनल रिझर्वेशन, EWS किंवा ऑर्फन अनाथ आरक्षण लागू आहे का, असल्यास माहिती द्या, नसेल तर नो करा. संपूर्ण माहिती तपासून घ्या मित्रांनो आणि खाली सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. ॲड्रेस डिटेल्समध्ये आता स्टेप 2 मध्ये तुमचा पत्ता भरायचा आहे. परमनंट ॲड्रेसमध्ये कायमचा पत्ता. ॲड्रेस 1 मध्ये घर क्रमांक, गल्ली किंवा परिसराचे नाव टाका. विलेज सिटीमध्ये तुमचा गाव किंवा शहराचे नाव टाका. पोस्ट ऑफिसमध्ये तुमचा पोस्ट ऑफिस कोणता आहे तो टाका. स्टेटमध्ये तुम्ही महाराष्ट्र टाका आणि डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा कोणता आहे तो टाका. तालुका जो तुमचा तालुका आहे तो टाका आणि पिनकोड कोणता आहे तो पण तुम्हीच टाका. नंतर कॉरेस्पॉन्डिंग ॲड्रेस, सध्याचा पत्ता. जर सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता सेम असेल तर इज परमनंट ॲड्रेस सेम ॲज कॉरेस्पॉन्डिंग ॲड्रेस, या चौकटीत टिक चेक करा. संपूर्ण माहिती आपोआप खाली कॉपी होईल. माहिती तपासून मित्रांनो सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा. त्यानंतर अदर डिटेल्स, इतर माहिती, कोर्ट केसेस. या स्टेपमध्ये कायदेशीर बाबीबद्दल विचारले जाते. प्रत्येक पॉईंट काळजीपूर्वक वाचा. तुमच्यावर कोणतेही FIR झाले असतील, पोलीस केस नोंदवली आहे का, इथे नो करा. तुमच्यावर न्यायालयीन कोणताही खटला चालू आहे का, नो. मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुमच्यावर कोणतीही कार्यवाही नसेल झाली तर सर्व पर्यायी नो ठेवा आणि माहिती सेव्ह आणि कंटिन्यूवर क्लिक करा. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेलमध्ये शैक्षणिक माहिती, ही स्टेप सर्वात महत्त्वाची आहे. शिक्षण चढत्या क्रमाने 10वी 12वी आणि पदवी एक एक करून ॲड करायचे आहेत. ज्या पर्यायासमोर लाल स्टार आहे ती माहिती भरणे अनिवार्य आहे. पहिली आहे 10वी. क्वालिफिकेशन टाईपमध्ये SSC निवडा. स्टेट महाराष्ट्र. बोर्ड, तुमचा बोर्ड जो काही आहे तो मार्कशीटवर असते तो बोर्ड निवडा. क्वालिफिकेशन स्टेटसमध्ये पास निवडा. डेट ऑफ क्वालिफिकेशन कंप्लीट. 10वीच्या मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेटवर दिलेल्या निकालाची तारीख टाका. अटेम्प्ट, एकाच प्रयत्नात पास झाला असाल तर फर्स्ट टाका. पर्सेंट, तुम्हाला 10वीला मिळालेले टक्केवारी टाका. नेम ऑफ अकॅडमी मंथ, 12 महिने टाका. क्लास, फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास ते निवडा. मोड रेग्युलर निवडा.
सेट नंबर, तुमचा रोल नंबर जो काय आहे तो टाका. मंथ वेअर ऑफ पासिंग, महिना आणि वर्ष निवडा. तुम्ही कुठल्या वर्षी पास झाला, कुठल्या महिन्यामध्ये पास झाला तो महिना आणि वर्ष सिलेक्ट करा. सर्व माहिती भरल्यावर खाली ॲड बटनावर क्लिक करा. 10वीची माहिती खाली जोडली जाईल. त्यानंतर आहे 12वीची माहिती. क्वालिफिकेशन टाईपमध्ये HSC निवडा. स्ट्रीम आर्ट, कॉमर्स, सायन्स तुमची जी काही शाखा आहे ती निवडा. स्टेट महाराष्ट्र निवडा. बोर्ड तुमचे स्टेट बोर्ड आहे की CBSE ते निवडा. स्टेटसमध्ये पास निवडा. डेट ऑफ क्वालिफिकेशन 12वीच्या निकालाची तारीख टाका. अटेम्प्ट फर्स्ट टाका. पर्सेंट टक्केवारी भरा. ॲकॅडमिक मंथ 12 टाका. मोड रेग्युलर निवडा आणि कंपल्सरी सब्जेक्ट सायन्स आर्ट पर्याय निवडा. ऑप्शन विषय सोडले तर चालतील. सेट नंबर, 12वीचा रोल नंबर आणि पासिंग महिना वर्ष टाका. ॲडवर क्लिक करा. 12वीची माहिती जोडली जाईल. नंतर मित्रांनो पदवीची माहिती. क्वालिफिकेशन टाईप ग्रॅज्युएशन निवडा. डिग्री नेम BA, BCom, BSc, BE, BTech जे झाले असेल ते निवडा. स्ट्रीम तुमची शाखा निवडा. स्टेट महाराष्ट्र निवडा. युनिव्हर्सिटी तुमची कुठली आहे ती निवडा. स्टेटस पास निवडा. डेट ऑफ क्वालिफिकेशन शेवटचा वर्षाचा फायनल वेअर मार्कशीटवर निकालाची तारीख टाका. अटेम्प्ट फर्स्ट टाका. पर्सेंटेज पदवीची एकूण टक्केवारी CGPA ते पर्सेंटेज रूपांतरित करून भरा. ॲकॅडमिक मंथ 36 टाका कारण पदवी 3 वर्षाची मध्ये 36 महिन्याची असते. मोड रेग्युलर निवडा. सब्जेक्ट तुमचा मुख्य विषय हिस्ट्री, केमिस्ट्री, कॉमर्स निवडा. जो कोणता आहे तो निवडा. बाकी रजिस्ट्रेशन नंबरचे कॉलम्स अनिवार्य नाहीत, ते सोडून दिल्यास चालेल. ॲडवर क्लिक करा. स्क्रीनवर 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशनचे 3ही रोल दिसतील. सर्व तपासून सेव्हवर क्लिक करा. नंतर मित्रांनो एक्सपिरियन्स डिटेल्स, अनुभव तुमच्याकडे शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी अनुभव आहे का? असल्यास येस करा, नाहीतर नो. त्यानंतर मित्रांनो फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. आता फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी फोटो शक्यतो पांढरे आणि बॅकग्राऊंड व्हाईट बॅकग्राऊंड आणि स्पष्ट असावा. फोटोची साईज 50 KBच्या आत असावी. फोटो अपलोडवर क्लिक करून गॅलरीतून फोटो निवडा आणि सेव्ह करा. सिग्नेचर पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या पेनने केलेली सही. फाईलची साईज 50 KBच्या आत असावी. अपलोड सिग्नेचरवर क्लिक करून सही अपलोड करा. फोटो आणि सही दिसायला लागल्यावर खाली कन्सेंट डिक्लेरेशन हमीपत्राच्या ठिकाणी बॉक्सवर टिक करा. त्यानंतर सबमिट अँड लॉक प्रोफाईल या पर्यायावर क्लिक करा आणि कन्फर्म करा. आता तुमच्या MPSC डॅशबोर्डवर प्रोफाईल स्टेटस कंप्लीट ग्रीन कलर दिसेल. नंतर मित्रांनो आपली प्रोफाईल 100% पूर्ण झाली आहे. आता थेट तलाठी भरतीचा अर्ज भरूया. मुख्य मेनूमधील ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर चालू असलेल्या भरतीची यादी दिसेल. त्यामध्ये पब्लिक डेट 27/6/2026 असलेली विलेज रिव्हेंज ऑफिसर तलाठी ही जाहिरात शोधा आणि समोर व्ह्यू बटनावर क्लिक करा. आता चेक इलिजिबिलिटीवर क्लिक करा. सिस्टीम तुमच्या प्रोफाईल तुमची पात्रता तपासणी करेल. जर तुमची पदवी असाल तर विलेज रिव्हेंज ऑफिसर तलाठी या पदासाठी ग्रीन टिक एलिजिबिलिटी दिसेल. ज्या पदासाठी तुम्ही पात्र आहात त्या पदासमोर टिक बॉक्सवर टिक करा. सिलेक्ट एक्झाम सेंटर, परीक्षा केंद्र तुम्हाला हवे असलेले सोयीचे परीक्षा केंद्र जिल्हा ड्रॉप डाऊनमधून निवडा. लोकेशन, तुम्ही ज्या गावातून किंवा शहरातून फॉर्म भरत आहात त्या ठिकाणचे नाव टाईप करा. खाली डिक्लेरेशनवर क्लिक करा आणि सबमिट अँड पे फीसवर क्लिक करा. आता आपण पेमेंट पेजवर आलो आहोत. पेमेंट गेटवे पर्याय दिसेल, त्यावर SBI पेमेंट गेटवे निवडा आणि ओके करा. तुमच्यासमोर पेमेंटची विविध पर्याय दिसतील. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि UPI QR कोड. UPI QR कोड हा पर्याय निवडा आणि पे नाववर क्लिक करा.
स्क्रीनवर एक QR दिसेल. तुमचा मोबाईलमधील फोनपे, गुगल पे, पेटीएम, भीम UPI ॲप उघडा. हा QR कोड स्कॅन करा आणि तुमची फी जमा करा. पेमेंट पूर्ण होताच पेज रिफ्रेश होईल आणि पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज येईल. पेमेंट झाल्यावर पुन्हा माय अकाउंट, माय ॲप्लिकेशनमध्ये जा. तिथे भरलेल्या तलाठी भरतीचा अर्ज दिसेल. समोरील व्ह्यू प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुमच्या अर्जाची PDF डाउनलोड करा आणि प्रिंट काढून सुरक्षित ठेवा. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण तलाठी भरतीचा 2026चा फॉर्मची A to Z प्रक्रिया अगदी डिटेल्समध्ये पाहिले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.